नाशिकच्या मालेगावातून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते। एकीकडे खरीप हंगामाच्या तोंडावर खतांसाठी शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय, तर दुसरीकडे एवढा मनस्ताप सहन करूनही शेतकऱ्यांच्या पदरी बोगस खतं आणि बियाणं पडत असल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मालेगावच्या हिसवाडी येथील रामचंद्र चव्हाण या शेतकऱ्याने बोरकुंडमधून आणलेलं कोथिंबीरीचं बियाणं 2.5 एकरात पेरलंय, पण 20 दिवस उलटूनही शेतात अंकुरच फुटलेला नाहीये। कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे बळीराजा आक्रमक झालाय। पाहुयात याबाबत पीडित शेतकरी काय सांगतायत। काय नाव काय तुमचं, काय प्रकार घडला, काय सांग? माझं नाव रामचंद्र शामराव चव्हाण, राहणार हिसवा, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। मी कृषी केंद्रावरून बोरकुंडहून स्वार्थी कृषी केंद्रावरून बियाणं आणलं होतं कोथिंबीरचं। ते उगलंच नाही सर। 25 दिवस झाले आजपर्यंत मी 20 दिवस वाट पाहिली। मी प्रत्येक अधिकाऱ्यांना हे घेऊन आलेले, काही कारवाई झाली? नाही, कारवाई काहीच झालेली नाही। मी त्याच्याकडे पण गेलो, याच्याकडे कृषी केंद्राकडे। तो म्हणतो तुमच्याने काही होणार नाही माझं, मला अजून तो उलट दम देतो। काय मागणी तुमची? मला माझी भरपाई मिळायला पाहिजे पूर्ण शेतीची।